नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 3री ते 5वी विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार भाषा विषयातील श्रुतलेखन कौशल्याचा विकास कसा करावा हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, यासाठीचे आपलं उद्दिष्ट आहे 4 ते 5 सोपी शब्द व जोडाक्षरयुक्त 2 ते 3 वाक्यांचे विरामचिन्हासह आकलनासह योग्य गतीने विद्यार्थी लेखन करू शकतो। मित्रांनो, या आधीच्या स्तरामध्ये त्याला 4 ते 5 सोपी शब्द जोडाक्षरयुक्त लिहिता येतात असं आपण गृहीत धरून चालूया, म्हणजेच तो विद्यार्थी त्यामध्ये निपुण झालेला आहे। या स्तरामध्ये आपल्याला आकलनयुक्त आणि विरामचिन्हासहित त्याला श्रुतलेखन त्याच्याकडून करून घ्यायचं आहे। मित्रांनो, श्रुतलेखन या कौशल्याचा विकास वेगवेगळ्या कृतींमधून अगदी सहजरित्या करता येतो। मी त्यासाठी एक कृती घेऊन आलेलो आहो, वाक्य जोड लेखन। वाक्य जोड लेखन यामध्ये आपण विद्यार्थ्यांना आधी जोडाक्षरांचा बोध पक्का करायचा, विरामचिन्हांचा संबोध पक्का करायचा आणि वेगवेगळ्या टप्प्यामधून वाक्य जोडून लिहायला सांगायचे। आधी सोपी शब्द घ्यायचे, जी वाक्य आपल्याला सांगायची आहेत त्यांना त्या वाक्यातील सोपी शब्द त्याला सांगायचे। जसं आई म्हणाली, बाळ पाळण्यात झोपलेले आहे, झोका दे। या वाक्यामध्ये जे शब्द आहेत, जी विरामचिन्ह आहेत, अर्थातच आपण विरामचिन्हांची आणि शब्दांची ओळख त्याला आधी झालेली आहे, त्यामुळे आधी टप्पा 1 मध्ये विरामचिन्हे आणि शब्द येतील। टप्पा 2 मध्ये हे जे वाक्य आपण त्याला श्रुतलेखनासाठी देणार आहोत त्या वाक्याचं वाचन हळूवारपणे धीम्या स्वरूपात करायचं, म्हणजे 2 शब्दांमध्ये अंतर ठेवायचं। आई म्हणाली, बाळ पाळण्यात झोपलेले आहे, या प्रकारे। म्हणजेच त्याला त्या शब्दांचं आकलन व्हायला वेळ द्यायचा। विद्यार्थी ते वाक्य ऐकतील, पहिल्यांदा विद्यार्थ्याला ऐकायला द्यायचं आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपण ते वाक्य म्हणू त्यावेळेला विद्यार्थ्याकडून ते लिहून घ्यायचं। दुसऱ्या म्हणण्याच्या वेळेस विद्यार्थी ते वाक्य लिहितील। मित्रांनो, या वाक्यामध्ये विरामचिन्हे आली, या वाक्यामध्ये जोडाक्षरे आली, ती वाक्य दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून तपासून घ्यायची, म्हणजे त्यांना परस्परांच्या चुका लक्षात येतील। आणि शेवटी जी वाक्य लिहिलेली आहेत ती वाक्य विद्यार्थ्यांना वाचायला लावायची, त्यातील चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आणि चांगली योग्यरित्या विरामचिन्हासहित आणि शुद्ध लेखनाच्या चुका न करता ज्या विद्यार्थ्यांनी वाक्य लिहिलेली आहेत त्यांना स्माइली द्यायच्या, त्यांचं कौतुक करायचं आणि विरामचिन्हांच्या आणि शुद्ध लेखनातील चुकांच्या सराव या वाक्य जोड कृती अंतर्गत आपण करून घ्यायचा। ही कृती निश्चितच या स्तरासाठी उपयुक्त अशी कृती आहे। ही वर्गात विद्यार्थ्यांमार्फत करून आणा, घडवून आणा आणि श्रुतलेखनाचा सराव घ्या। धन्यवाद।